तर चला बघूया आजच्या स्वयंपाकात एवढी काही घालपड घाई नाही. तर सकाळपासून बघा एवढी सवय लागली नाही का इलेक्ट्रॉनिक वस्तूची बायकांना. तर लाईट गेली तर बघा मी शेंगदाणे कुटायला कशात घेतले बघ, जाती येते लाईटच नाही. तर आज मला शेंगदाणे वाटायचे होते, मग ते वाटायचं नसतं का, ते माझ्याकडं नाहीच आहे म्हणून मी असं वाटत होते ग्लासात. खरंच माणसावायला लय सवय लागतात काय म्हणतात काळानुसार. बघा लाईट गेली परत, मग जाऊ द्या म्हटलं लाईट. तर आज काही स्वयंपाक केला, चला बघूया. रात्रीची व्हेज बिर्याणी होती खूप सारी. तर इकडं माझ्या पिल्लूला खूप बिर्याणी आवडते, तर बघा कसं खुश व्हायले बिर्याणी बघून. आणि इकडं आहोंना दिले होते पोहे, ते म्हटले मला सकाळी सकाळी नको बिर्याणी. मग आज स्वयंपाकाचं काही टेन्शन होतं, एवढी छान बिर्याणी होती तर मग कशाला एवढी वेस्ट घालायची. खूप छान लागते सकाळी सकाळी. पण मी नाही खाल्ले, मी पोहे काकडी खाल्ली. इकडं पोरांसाठी खिचडी बनवली टिफिनला. त्यांना खिचडी खूप आवडते टिफिनला, ते म्हटलं ना खूप खुश होतात. मग ते कालपासून म्हणत होती मम्मा मला खिचडी पाहिजे खिचडी पाहिजे. तर चला म्हटलं बनवूया. मग चला म्हटलं देवाला काही नैवेद्य वगैरे ठेवलं नाही, थोडंसं देवाला नैवेद्य ठेवूया. आणि नैवेद्य ठेवलं ना बरं वाटतं, पूजा वगैरे केली की हाय ना कसं भारी मन वाटतं. बघा अशी पूजा केलेली मी मस्त मस्त पूजा वगैरे झाली. आणि बघा पोरांना आज पप्पांनी काय आणले, माझ्या मोठ्या मुलीला हे पप्पांनी आणलेला आहे फोन. कॉलेजला जाते ना, मग आजकाल कसला जमाना निघाला माहिती आहे ना तुम्हाला. घेऊन जायची तो माझा एक होता फोन, पण तो खराब झाला. मग तिच्या पप्पांनी तिच्यासाठी फोन आणला आहे बघा ओप्पोचा. तर बघा खुश आहे का काहीतरी. आपल्याला तर काय भेटायचं नाही तरी खुश व्हायचं. पोरींना आजकालच्या काय काय भेटते बघा. ही छोटीवाली बघती, मोठ्या बहिणीला फोन आणलेला तर बघा ती बघत आहे. इकडं आहो बसलेले. मग आम्ही बघितला खोलून, तर मस्त असा ओप्पोचा फोन आणला आहे. चला तुम्हाला दाखवते. तर चलो आज के लिए इतना ही. तर कसं वाटली माझी फॅमिली नक्की कमेंटमध्ये सांगा.